सध्यामुळं कुठल्या भावामुळे आपला विकास होईल असं अजिबात नाही. त्यामुळं तशा पद्धतीचा प्रयत्न म्हणजे सर्वांनी करावा की आपण अशा बाबांच्या भूलथापांना बळी न पडता आपण आपल्या स्वतःच्या बळावर आपण आपली डेव्हलपमेंट करावी अशी आपली अपेक्षा आहे. एक जर RPIला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 2 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा होती, पण रिपब्लिकन पक्षाला एकही जागा मिळाली नाही. तरीही नाराजी बाजूला ठेवून आम्ही कामाला लागलो आणि आम्हाला त्यावेळेला माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर आपण बोललो होतो आणि RPIला एक MLC मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केलेली होती. एक मंत्रिपद विस्तार होत असेल तर त्यामध्ये मिळावं अशी आमची मागणी होती आहे. तर MLC तर काय आम्हाला मिळाली नाही आहे. मंत्रिमंडळामध्ये तरी आमचा समावेश व्हावा अशी आपली मागणी आहे. आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला एक 10 तरी जागा मिळाव्या. मी काही 40-50 जागा मागणार नाही आहे, पण 10-12 जागा तरी माझ्या पक्षाला मिळाव्या अशा पद्धतीची माझ्या पक्षाची मागणी राहणार आहे. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा. जिल्हा, तालुका, राज्याच्या का कमिटी आहेत त्याच्यामध्ये आम्हाला संधी मिळावी आणि त्या कमिट्या लवकरात लवकर कराव्या. जरी निवडणूक ऑक्टोबरमध्ये आता आलेली आहे तरीही महामंडळांच्या नियुक्त्या कराव्या अशी आपली मागणी आहे. आणि तसं मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललेलो आहे, माननीय मुख्यमंत्र्यांना बोललेलो आहे, अजितदादांना बोललेलो आहे. तर या कमिट्या लवकर कराव्यात अशी आमची मागणी आहे. आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्हाला 288 पैकी 170 ते 180 जागा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. संविधानाचा मुद्दा या निवडणुकीत चालणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र मोठा गैरसमज करून त्यांनी मतं घेण्याचा प्रयत्न केला. दलित समाजामध्ये, मायनॉरिटीजमध्ये मोठा गैरसमज करण्यात आला. तो विषय यावेळेला चालणार नाही. दुसरा विषय आहे तो OBC आरक्षण आणि मराठा आरक्षण. माझं दोन्ही समाजाला आव्हान आहे की दोन्ही समाजांनी एकमेकाशी विवाद न करता आपला अधिकार आपण मागण्याचा आपल्याला पूर्णपणे अधिकार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि 10% आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. राज्याचं ते आरक्षण ऑलरेडी अनेक डिपार्टमेंटमध्ये भरती होत असताना ते इम्प्लिमेंट केलं जात आहे. परंतु OBC मधून आरक्षण द्यावं या मताशी मी सहमत नाही. पण त्यांना OBC म्हणून आरक्षण देण्याच्या संबंधामध्ये राज्य सरकारने विचार करावा. पण त्यांना OBC 27% आरक्षण आहे त्याच्यातून त्यांना न देण्याचा प्रयत्न सरकारचा असावा. आणि तामिळनाडूमध्ये OBCच्या 2 कॅटेगरी आहे आणि ते तामिळनाडूमध्ये 50% आरक्षण आहे, 30%चा ग्रुप आहे आणि 20%चा ग्रुप आहे. तसा मराठा समाजाला OBC म्हणून ट्रीट करावं राज्य सरकारने आणि त्यांना आरक्षण देण्याचा निर्णय तर ऑलरेडी घेण्यात आलेला आहे. OBCच्या आरक्षणाला धक्का न लागता, OBCच्या आरक्षणाला धक्का लागू नये, पण मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीची आपली सूचना आहे. आणि तशा पद्धतीनं जर हा प्रस्ताव जर आमच्या मंत्रालयाकडे आला, दिल्लीला आला की मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संबंधातला मुद्दा, त्याचा आमचं मंत्रालय नक्की विचार करेल. तशा पद्धतीचा प्रस्ताव राज्य सरकारने पाठवावा अशी पण राज्य सरकारला आमची सूचना आहे. आणि त्याचा विचार नक्की आमचं मंत्रालयाची जी एक्सपर्ट कमिटी आहे एक्सपर्ट कमिटी करेल. आणि आरक्षण जे आहे ते आरक्षण सगळ्या मराठ्यांना द्या अशी मागणी नाही आहे. त्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे, अशाच कुटुंबांना त्याचा फायदा मिळणार आहे. त्यामुळं सर्व मराठ्यांना आरक्षण तसं मिळणार नाही. OBCना जे आरक्षण मिळतंय ते आरक्षण 8 लाखाच्या आतमध्ये ज्यांचं उत्पादन अशाच कुटुंबांना आरक्षण मिळतंय, ते सगळ्या OBCना मिळत नाही आहे. त्यामुळे 8 लाखाचा क्रायटेरिया आहे, पण तो वाढवावा अशा पद्धतीची आमची अनेकांची मागणी आहे. 8 लाखावरून 12 लाखापर्यंत करा अशी आमची मागणी आहे. त्याचा विचार भारत सरकारकडून सुरू आहे. पण सध्या तर 8 लाखाची अट आहे, त्याप्रमाणे त्यांना आरक्षण OBCना मिळत आहे. OBC मधून त्यांना मराठ्यांना आरक्षण देता
त्यांनी स्वतंत्र कॅटेगरी करावी अशा पद्धतीची आमची सूचना आहे. भेटणार लोक एवढे कशी होणार याचा विचार नव्हता. ठीक आहे, राहू द्या. उभं राहिलं पाहिजे. हा बोला. तुम्हाला बसायला जागा आहे ना तुम्हाला? आहे काय? हा बोला. आपण आता सांगितलं की भारत नंबर 1 देश होणार आहे, तर भारतातले 80 करोड जनताला तुम्ही मोफत राशन देतात, तर असं कसं होणार आहे? 80 करोड लोकांना मोफत राशन देतात तुम्ही, मोदी सरकार, आणि तुम्ही भारत नंबर 1 बनवणार असं सांगतात, असं कसं होणार? नाही, भारत नंबर 1 नाही, भारत नंबर 3 सांगतो आम्ही इकॉनॉमीमध्ये. अजून त्याच्यामध्ये गरिबी आहे आणि 25 कोटी लोक गरीबी रेषेच्या वर आलेले आहेत 10 वर्षामध्ये, अशी आकडे आहे. म्हणजे गरीब आहे त्यांना, गरिबांना 80% लोकांना आम्ही रेशन देतो आहोत. आमचा जो आमची पक्ष सरकारची स्कीम आहे, त्यामुळं गरिबांना राशन देऊन त्यांना पोटभर खायला मिळालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. त्यामुळं आपलं काय म्हणणं आहे, त्यांना ते देऊन असं म्हणणं आहे त्यांना म्हणजे 80 कोटी देतो आपण. एक गरीब लोक आहे, त्याच्यामधून 25 कोटी लोक गरीब रेषेच्या वरती आलेले आहेत, तरी आम्ही त्यांना रेशन देतो. एक विचार IAS अधिकाऱ्याचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये. एक IAS ऑफिसर आहे.